बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. सर्वांसाठी मंगलमैत्री आशीर्वाद व्यक्त करतो. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती माता रमाई तथागतांनी निर्माण केलेला पूजनीय संघ तीन रत्नाला त्रिवार अभिवादन. भगवान बुद्धांनी आपल्याला समाधीचा मार्ग दाखविला. भगवान बुद्धांच्या मते समाधी म्हणजे काय? सब पापस करणं कुशलस उपसंपदा सचेत परियोदपनं एतं बुद्धानुशासनं. भगवान बुद्धाचं शासन म्हणजे काय? भगवान बुद्धाची समाधी म्हणजे काय? तर सब पापस करणं याचा अर्थ आहे पाप न करणे. कुशलस उपसंपदा कुशलता निर्माण करणे, पुण्य निर्माण करणे. सचित परियोदपनं चित्ताला शुद्ध ठेवणे. एतं बुद्धानुशासन हेच भगवान बुद्धाचं शासन. पाप न करणे, कुशलता निर्माण करणे आणि चित्ताला शुद्ध ठेवणे, यालाच शील समाधी प्रज्ञा सुद्धा म्हटलं जाते. पाप न करणे, पाप न करण्यासाठी माणसाने कोणते कर्म केले तेव्हा तो पाप करणार नाही. तर पाप न व्हावं, पाप न करावं याकरिता माणसाने पाच शिलाचं पालन करावं. पंचशील आहे, अष्टशील आहे, आजीवन एकादश शील आहे. या शिलाचा अभ्यास करावा. जेव्हा मनुष्य हिंसा करत नाही, चोरी करत नाही, व्यभिचार करत नाही, खोटं बोलत नाही, व्यसन करत नाही, जेव्हा तो शील कर्म पूर्ण करतो, अशा व्यक्तीकडून पाप कर्म होणे अशक्य आहे. तो मनुष्य पाप करू शकत नाही. शील कर्म पाप कर्माला थांबवतो, चुकीच्या मार्गाला थांबवतो. पाप न करणे याचा अर्थ आहे शीलाचं पालन करणे, कुशलता निर्माण करणे, पुण्य निर्माण करणे. पुण्य सद्गुण निर्माण करण्यासाठी माणसाने समाधीचा अभ्यास करावा, आनापानसती आणि विपश्यनेचा अभ्यास करावा. आनापान चित्तातल्या विकारांना दाबण्यासाठी, नष्ट करण्यासाठी केलेली साधना. यामध्ये श्वासावरती नियंत्रण ठेवावं लागतं, श्वासावरती जागरूकता ठेवावी लागते. श्वास घेत असताना, श्वास सोडत असताना फक्त श्वासावरती लक्ष केंद्रित करणे, श्वासावरती जागृत अवस्थेमध्ये बघणे, यालाच आनापानसती म्हणतात. आनापान श्वास घेणे, सोडणे आणि जागृतपणे जाणणे अर्थात आनापानसती. विकारांना पूर्णपणे नष्ट करण्याचा मार्ग म्हणजे विपश्यना. विपश्यनेचे 4 अंग आहेत: कायानुपश्यना, वेदनानुपश्यना, चित्तानुपश्यना आणि धम्मानुपश्यना. त्याचे उपप्रकार सुद्धा आहेत. तर आनापान आणि विपश्यना या 2 कर्माचा अभ्यास केल्याने मनुष्यामध्ये कुशलता निर्माण होते, पुण्यधर्म निर्माण होतात. तेव्हा मनुष्य हा सद्गुणी पवित्र श्रेष्ठ बनतो. हा भगवान बुद्धाचा समाधी मार्ग आहे. पुण्यकर्म करण्यासाठी, कुशलता निर्माण करण्यासाठी समाधीचा अभ्यास करावा. समाधीचे हे 2 अंग आहेत: आनापानसती आणि विपश्यना. चित्ताला शुद्ध ठेवण्यासाठी प्रज्ञा विकसित करणे. प्रज्ञा, जोपर्यंत मनुष्याची प्रज्ञा जागृत होत नाही तोपर्यंत चित्ताला परिपूर्ण शुद्ध करता येत नाही. चित्त जर अशुद्ध असेल तर माणसाला सम्यक दृष्टी प्राप्त होत नाही. भगवान बुद्धांनी या सम्यक दृष्टीला खूप महत्त्व दिलं आहे. ज्याप्रमाणे आंधळ्या माणसाला उजेडामध्ये पण वस्तू दिसत नाही आणि अंधारामध्ये सुद्धा वस्तू दिसत नाही, दोन्ही प्रकारे तो दृष्टीहीन असतो. पण ज्या माणसाला दृष्टी आहे त्याला त्याच्या डोळ्याने
कदाचित अंधारात काही दिसत नसेल, पण सम्यक दृष्टी खूप महत्वाची आहे. सम्यक दृष्टी जोपर्यंत माणसाची उत्पन्न होत नाही तोपर्यंत सत्य असत्य, धर्म अधर्म, पुण्य पाप या सगळ्या गोष्टी त्याला समजणार नाही. सम्यक दृष्टी जर नसेल आणि त्याच्याकडे धार्मिक जीवन जरी असेल तरी धर्माचं जीवन किती श्रेष्ठ आहे हे त्याला समजणार नाही. आणि आध्यात्मिक असेल तर कोणत्याही प्रकारचा रस्ता त्याला सापडणार नाही. म्हणून सम्यक दृष्टी खूप महत्वाची आहे. सम्यक दृष्टी उत्पन्न झाली म्हणजे माणसाची प्रज्ञा उत्पन्न झाली, माणसाचं चित्त शुद्ध बनते. आणि यालाच आपण शील समाधी प्रज्ञा म्हणतो. या आर्य अष्टांग मार्गामध्ये शील समाधी प्रज्ञेला मानल्या जातो. शील समाधी प्रज्ञा, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प हे दोन अंग आर्य अष्टांग मार्गामधले हे सम्यक प्रज्ञेमध्ये जातात. म्हणजे सम्यक संकल्प आणि सम्यक दृष्टी हे प्रज्ञेचे अंग. सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका हे तीन अंग शीलामध्ये जातात. सम्यक स्मृती, सम्यक व्यायाम, सम्यक समाधी हे तीन अंग साधनेमध्ये जातात. भगवान बुद्धाचा धम्म अर्थात शील समाधी आणि प्रज्ञा. म्हणून उपासकांनो, जेवढे आपल्याला शीलाचे पालन करता येईल, साधना करता येईल आणि प्रज्ञा विकसित करता येईल तेवढी मनुष्याने केली पाहिजे. हा भगवान बुद्धाचा सधम्म आहे. या मार्गाने जो मनुष्य जातो त्याला स्वगती मुक्ती प्राप्त होते. या संसारामध्ये अनेक प्रकारचे दोष आहेत, अनेक प्रकारचं दुःख आहे. भगवान बुद्धांनी आर्य सत्यामध्ये दुःखाची व्याख्या केली. त्यामध्ये भगवान म्हणतात दुःख आर्य सत्य आहे, त्याला कोणी नाकारू शकत नाही. त्याच्यातून मुक्तीचा मार्गही भगवान बुद्धांनी सांगितला. सर्वप्रथम माणसाला दुःख काय असतं हे समजणं खूप महत्वाचं. दुःख 7 प्रकारचं आहे. जन्म दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, आजारपण दुःख आहे, मृत्यू दुःख आहे, प्रियाचा वियोग दुःख आहे, अप्रियाचा संवाद दुःख आहे, इच्छा पूर्ण न होणे दुःख आहे. त्याला थोडक्यामध्ये 5 उपादान स्कंद सुद्धा म्हटल्या जाते. नाम, रूप, वेदना, संज्ञा आणि संस्कार या पंचस्कंद अर्थात दुःखाचं कारण. त्यालाच आपण दुःख आर्य सत्यामध्ये 12 शब्दाची मांडणी करतो. जन्म, म्हातारपण, आजारपण, मृत्यू, प्रियाचा वियोग, अप्रियाचा सहवास, इच्छा पूर्ण होणे आणि नाम रूप, त्याला पंचस्कंद आपण म्हणतो. वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान आणि एक शरीर. शरीर हे दुःखाचं कारण आहे, मनाचंही दुःखाचंच कारण आहे. हे शरीर दुःखातून मुक्त होऊ शकते, मनही दुःखातून मुक्त होऊ शकते. त्याकरिता माणसाला धम्माच्या मार्गाने चालावं लागेल. धम्माच्या मार्गाने चालणे म्हणजे शील समाधी प्रज्ञा. दुःख नावाच्या बिमारीला नष्ट करण्यासाठी शील समाधी प्रज्ञेचं औषध भगवान बुद्धांनी सांगितलं आहे. जो कोणी हे औषध ग्रहण करेल सगळ्या प्रकारच्या दुःखातून मुक्त होऊन त्याला सुगती मुक्तीचा मार्ग भेटेल. हेच भगवान बुद्धाचं शासन आहे. सब पापस करणं कुशल सोपसंपदा सचेत पर्योदपनं एतं बुद्धानुशासनं. सर्वांचं कल्याण हो, मंगलो. साधू साधू साधू.